रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. येवला नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व भारतीय जनता पार्टी महायुतीच्या गटनेतेपदी दीपक लोणारी यांची सर्वानुमते निवड. येवला नगर परिषदेत नॅशनलिस्ट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व भारतीय जनता पार्टी महायुतीचा गटनेता म्हणून दीपक शिवाजीराव लोणारी यांची एकमताने निवड करण्यात आली. याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व सदस्यांनी एकमताने दीपक लोणारी यांची निवड केली. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गटाची नोंदणी करत नगरपालिकेच्या कारभाराविषयी मार्गदर्शन केले, तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली येवला नगरपालिकेत महायुतीला 14 जागांवर स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या सर्व नवनिर्वाचित सदस्यांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र पगार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. ज्येष्ठ सदस्य छाया क्षीरसागर त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सदस्य प्रवीण बनकर यांनी सदस्य दीपक लोणारी यांची गटनेते पदासाठी सूचना मांडली. त्यानंतर सदस्य जयाबाई जाधव अनुमोदन करत सर्वानुमते दीपक लोणारी यांच्या नावाला अनुमोदन दिले. त्यानंतर सर्व सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या दालनात नॅशनलिस्ट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व भारतीय जनता पार्टी महायुतीच्या एकत्र गटाची गटनोंदणी केली. या निवडीनंतर भुजबळ फार्म येथील कार्यालयात मंत्री नरहरी झिरवाळ, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार हिरामण खोसकर, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी सर्व सदस्यांशी संवाद साधत गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल दीपक लोणारी यांचे अभिनंदन केले. यावेळी सर्वांनी एक दिलाने काम करावे, तसेच येवला शहरातील नागरिकांना महायुतीच्या वतीने दिलेल्या वचनांची पूर्तता करण्यासाठी कामाला लागावे असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सर्व नगरसेवकांना शासनाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत येवला शहराचा भारतात 41वा नंबर आहे. येवला नगरपालिकेचा हा नंबर पहिल्या 10 मध्ये यायला हवा, या दृष्टीने काम करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, नगराध्यक्ष राजेंद्र भाऊलाल लोणारी, नगरसेवक शेख परवीन बानो, जयाबाई जाधव, जावेद मोमीन, लक्ष्मीबाई जावळे, प्रवीण बनकर, छाया क्षीरसागर, पारुण गुजराती, महेश काबरा, कुणाल परदेशी, लक्ष्मी साबळे, शंकर मांजरे, पुष्पा गायकवाड, चैताली शिंदे या नगरसेवकांसह पदाधिकारी, उपाध्यक्ष दत्ता निकम, भाजप नेते बंडू क्षीरसागर, सचिन शिंदे, गुड्डू जावळे, सुनील जाधव, यती गुजराती, सचिन साबळे, भूषण लाखवे, सौरभ जगताप यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स. तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स. ठिकाण येवला, नाशिक रोड, यरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या.